नमस्कार मंडळींनो, तुम्हा सर्वांचं स्वागत करते मी कवी वंदना या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळींनो, 10 जून नंतर तुम्हाला आता सर्वात मोठा धक्का बसणार आहे। झोप उडवणाऱ्या सत्याचा आता उलगडा होणार आहे। ही आश्चर्यचकित भाकी ते ऐकून तुम्हाला नक्कीच घाम फुटेल। तर मंडळींनो, तुम्हाला सांगते, येणारा दिवस हा सामान्य नसणार आहे, कारण तुमच्या आयुष्यात थांबलेल्या गोष्टी आता अचानक सुरू होणार आहे। ज्या आनंदाची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होतात, तो आनंद तुमचा आता दरवाजा ठोठावणार आहे। तुम्हाला सांगते की सलग 7 अशा आनंदाच्या बातम्या तुम्हाला मिळू शकतात की जे ऐकून तुमचं मन नक्कीच शांत होईल, डोळ्यात पाणी येईल आणि तुम्ही स्वतःला म्हणाल, शेवटी देवाने ऐकलं। परंतु लक्षात ठेवा, ही भविष्यवाणी प्रत्येकासाठी नाही, तर ज्यांचा जन्म या राशीमध्ये झालेला आहे आणि ज्यांनी खूप संयम ठेवलेला आहे त्यांच्यासाठी आजचा हा संदेश आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा, कारण शेवटची आनंदाची बातमी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते। परंतु तत्पूर्वी, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला या सर्वांना एकच मनापासून विनंती करेन की तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण आपला हा सकारात्मक प्रतिसाद मला असे सत्य भविष्यवाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अगदी प्रोत्साहन देतो। त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा। तर मंडळींनो, बघूया जे की कोणत्या अशा सत्य उलगडा होणार आहे आणि कोणते असे सत्य आहे। त्यातील नंबर 1 आहे म्हणजे अडकलेलं काम तुमचं अचानक पूर्ण होणार। तर मंडळींनो, आज मी जे सांगणार आहे ते ऐकताना कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल, कारण ही भविष्यवाणी त्या लोकांसाठी आहे ज्यांनी खूप काही सहन केलेलं आहे, परंतु कोणाला कधी काही सांगितलंच नाही। एखादं असं काम आहे जे तुमच्या आयुष्याचं केंद्रबिंदू बनलेलं होतं, ज्यामुळे तुमची सकाळची सुरुवात तणावात जायची, रात्रीची झोप देखील विचारांमध्ये जायची। परंतु तुम्हाला सांगते मंडळींनो, येणाऱ्या दिवसांमध्ये तेच काम आता अचानक मार्गी लागण्याचे चिन्ह तुम्हाला दाखवत आहे। आणि हे काम फक्त एखादे फाईल, अर्जंट एखादा प्रोजेक्ट किंवा एखादा निर्णयच नाही, तर तुमच्या स्वप्नांशी जोडलेल्या, तुमच्या आत्मसन्मानाशी जोडलेल्या, तुमच्या कुटुंबाच्या भविष्याशी जोडलेल्या अशा काही गोष्टी आहेत ज्यामध्ये तुम्ही प्रयत्न कमी केले नाहीत। तुम्ही फोन केले, मेसेज केले, तुम्ही भरपूर चक्रा मारल्या, परंतु कधीकधी तुम्ही शांत राहिलात, परंतु मनामध्ये तुम्ही मात्र रडत राहिला। परंतु आता त्या सगळ्यांचं उत्तर तुम्हाला सांगते, एकच मिळणार आहे। थोडं थांबा, अजून वेळ लागेल, परंतु एका टप्प्यावर तर तुम्हाला आता मनात असाही विचार आला की आपण काहीतरी चुकीचं केलं का, देव आपलीच परीक्षा घेतोय का, आणि हळूहळू तुमच्या मनातली जी आशा होती ती कमी होत गेली। परंतु मंडळींनो, तुम्हाला सांगते की आता ती वेळ आलेली आहे, आता चित्र बदलणार आहे। ज्या ठिकाणी पूर्ण शांतता होती, तिथून कोणताही प्रतिसाद नव्हता, तिथूनच तुम्हाला आता अचानक प्रतिसाद मिळेल। अचानक तो फोनद्वारे प्रतिसाद मिळू शकतो, एखाद्या मेसेजद्वारे किंवा एखाद्या व्यक्तीद्वारे तुम्हाला नक्कीच तो मेसेज मिळू शकतो की जो तुमचा निर्णय, जो तुमचे अडथळे होते ते दूर करण्यास नक्कीच मदत करेल, तुम्हाला सांगते। आणि सुरुवातीला तुम्हाला वाटेल की हे असं अचानक कसं झालं आणि तुमच्या मनात एकच विचार केला, हे खरंच सगळं घडतं आहे का। ज्या व्यक्तीने तुम्हाला महिनोन्दिवस दुर्लक्ष केलं होतं, ज्यांच्याकडून तुम्ही आशा सोडली होती, तुम्हाला सांगते नक्कीच त्याच व्यक्तीकडून तुमच्याशी संपर्क होईल। तो व्यक्ती तुमच्याशी बोलताना दिसेल, तुमचं काम करताना तो तुम्हाला दिसेल, जे पण अडथळे होते ते दूर होताना दिसतील। आणि तुम्हाला सांगते, या क्षणी तुमचं मन मोकळं होईल, कारण तुमचा आत्मविश्वास परत येईल। तुमच्या चेहऱ्यावरचं हसू तुम्हाला खूप दिवसांनी परत मिळणार आहे। तुम्हाला जाणवेल की देव उशीर करतोय, परंतु अन्याय मात्र करत नाही। आणि तुम्हाला सांगते, तुमच्या संयमाची, तुम्ही जो संयम ठेवला, तुम्ही जी शांतता ठेवली आणि तुमची जी चिकाटी होती ना, त्याचं फळ तुम्हाला आता नक्कीच मिळणार आहे। परंतु फक्त तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की कोणताही अनोळखी नंबर, ईमेल किंवा साधारण वाटणारा जो मेसेज असणार आहे ना, तो काही दुर्लक्षित करू नका, कारण तुमचं अडकलेलं नशीब आता छोट्या छोट्या गोष्टींमधून देखील मार्ग मोकळा करणार आहे। त्यामुळे ते छोटे छोटे संकेत, छोटे छोटे गोष्टी, त्यांकडे मात्र जरूर लक्ष द्या। नंबर 2 असणार आहे, जो म्हणजे तुम्हाला पैशांबाबत दिलासा देणार। तर कसं असतं की पैशांचे विषय तुम्हाला आजवर जितका त्रास देत होता ना, तितकाच तो विषय आज तुम्हाला सांगते की नक्कीच आनंद देणार आहे। कारण जिथे पैशांची कमतरता जाणवत होती, तिथे आता दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत आहे। खूप दिवसांनी तुम्ही प्रत्येक गरज मोजून मापून तुम्ही भागवत होतात, इच्छा असूनही तुम्हाला मात्र पैशांअभावी तुम्ही थांबत होतात। कुटुंबासाठी हवं ते देताना मनात मात्र तुम्हाला अपराधीपणाची भावना वाटायची, कारण पुरेसे पैसे नसायचे। परंतु तुम्हाला सांगते की आता
कधी थकीत पैसे तुमचे अडकलेले असायचे, तुम्हाला पगार उशिरा व्हायचा, कधी खर्च अचानक तुमचा वाढायचा, हातात पैसा यायचा परंतु तो मात्र टिकायचा नाही, अडकलेले पैसे तुमचे परत मिळत नव्हते. तरी पण काय होतं की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही हसत असला तरी तुमच्या मनामध्ये मात्र तुम्ही तुटलेले होतात. मनामध्ये सतत तो विचार चालू होता. परंतु आता सांगते, आता देव त्या कष्टाचं चीज करणार आहे. किंवा कारण लवकरच थांबलेले पैसे, जुनी थकबाकी, बोनस असू शकतो, कमिशन असू शकतो, एखादी अनपेक्षित आर्थिक लाभ तुमच्यापर्यंत आता नक्कीच पोहोचणार आहे. आणि तुम्हाला सांगते, हा पैसा कदाचित एकदम मोठा नसेल, परंतु जो काही मिळेल ना तो तुमच्या मनावरचा भार मात्र नक्कीच हलका करेल. आणि तुम्हाला आता थोडं सावरल्यासारखं नक्कीच जाणवेल. आणि तुम्ही स्वतःलाच म्हणाल की ज्या पैशांसाठी तुम्ही कोणाच्याही मागे लागला होतात त्याबद्दल ते कधीच मिळणार नाही असं तुम्हाला जे वाटत होतं ना, तेच आता ते पैसे तुम्हाला अचानक तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात किंवा प्रत्यक्षात हातात येऊ शकतात. आणि हा आर्थिक दिलासा तुम्हाला खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण की तो तुमच्या आत्मविश्वासामध्ये भर पाडणार आहे. तुमचा आत्मविश्वास त्या पैशांमुळे नक्कीच वाढणार आहे, कारण त्यामुळे कुटुंबात शांतता येईल, तुमच्या निर्णयांमध्ये ठामपणा असेल. आणि विशेष म्हणजे हा पैसा तुम्हाला योग्य वेळीच आता मिळणार आहे. ज्या क्षणी तुम्हाला वाटलं होतं की आता कुठूनच मदत नाही होणार, आणि त्याच क्षणी आता तुम्हाला सांगते, नशीब आता तुमच्या बाजूने मात्र उभं राहणार आहे. आणि तुम्हाला सांगते मंडळींनो, या सगळ्या परिस्थितीमध्ये मात्र तुम्ही कधीच चुकीचा मार्ग निवडला नाही. तुम्हाला सांगते, फक्त वेळ तुमची परीक्षा घेत होती आणि त्या परीक्षेचा निकाल मात्र आता तुमच्या बाजूने नक्कीच लागणार आहे. आणि महत्त्वाची सूचना मी तुम्हाला देऊ इच्छिते की पैशांबाबत कोणताही कॉल, मेसेज, प्रस्ताव घाईघाईने नाकारू नका. व्यवस्थित बघा आणि नक्कीच निर्णय घ्या, कारण ही संधी एकदाच येते आणि ही आलेल्या संधीचा नक्कीच फायदा घ्या. कारण आर्थिक हा जो लाभ होणार आहे तो आयुष्यात छोटा असेल, परंतु तुमच्या आयुष्याचा नक्कीच टर्निंग पॉईंट ठरू शकतो. त्यामुळे येणारे जे संकेत आहे, जे पण काही संदेश आहेत, जे पण काही तुम्हाला निर्णय आहेत, ते अगदी नक्कीच काळजीपूर्वक घ्या आणि त्याला वेळ करू नका, कारण ह्या संधीचं सोनं नक्कीच करा. नंबर 3 असणार आहे, ती म्हणजे कुटुंबात शुभ बातमी. कारण तुम्हाला सांगते, ही जी बातमी आहे ती तुमच्या हृदयाला नक्कीच स्पर्श करणार आहे, कारण ही भविष्यवाणी फक्त तुमच्यासाठी नाही तर ही संपूर्ण कुटुंबाला आनंद घेऊन येणारी असणार आहे. तर मंडळीनं, खूप दिवसांपासून तुम्हाला सांगते, घरात न बोललेली चिंता तुम्हाला दिसत होती. तुम्ही हसत होतात, परंतु मनात मात्र सतत काळजी तुमच्या दडलेली होती. एखादा विषय वारंवार पुढे ढकलला जात होता. काही प्रश्नांची उत्तरं देणं तुम्ही सतत टाळत होतात. मुलांच्या भविष्याबाबत चिंता होती, तर कधी नोकरी, कधी शिक्षण, घरातील वडीलधाऱ्यांच्या आरोग्याबद्दल चिंता. यामुळे घरातली शांतता होती, परंतु तो आनंद मात्र तुम्हाला पाहिजे तसा मिळत नव्हता. परंतु आता काय होणार आहे की हे सगळं संपणार आहे. तुम्हाला सांगते, लवकरच तुमच्या कुटुंबात एक शुभ आणि दिलासादायक बातमी नक्कीच समोर येणार आहे. आणि ही बातमी ऐकल्यावर घरात एक वेगळाच तुम्हाला प्रकाश जाणवेल आणि वातावरण नक्कीच हलकं होईल. काहींच्या घरी तर लग्नाची बातमी पक्की होऊ शकते. नात्यात अडकलेल्या गोष्टी ज्या असतील त्या मार्गी लागतील. नात्यांमध्ये दुरावा असेल तर तो सुधारला जाणार. नवीन नात्याची सुरुवात देखील होऊ शकते. तुम्हाला सांगते, काहींच्या बाबतीत गोड बातमी देखील मिळू शकते. मुलांच्या परीक्षेच्या यशस्वी निकाल असू द्या, नोकरी असू द्या किंवा शिक्षण असू द्या, यांपैकी काही ना काही आनंदाची बातमी मात्र तुमच्या घरात तुम्हाला नक्कीच मिळणार. आणि विशेष म्हणजे ही बातमी ज्या व्यक्तींबाबत असेल, तुम्ही ज्या व्यक्तीची सर्वात जास्त आत्तापर्यंत काळजी करत होता त्याच व्यक्तीसंबंधी तुम्हाला ही गोड बातमी, आनंदाची बातमी असण्याची नक्कीच शक्यता आहे. आणि तुम्हाला जाणवेल की तुम्ही इतके दिवस घाबरत होतात, परंतु देवाने आता तुमच्यासाठी काहीतरी ठरवलेलं आहे. या शुभ बातमींमुळे घरात पुन्हा हसू येईल, संवाद वाढेल, नात्यांमध्ये गोडवा परत येईल. आणि ज्या घरात अलीकडेच काही वाद झाले असतील तिथे आता शांतता नक्कीच निर्माण होणार आहे. तुम्हाला सांगते, आणि आनंदाची चर्चा तुमच्या घरामध्ये नक्की सुरू होणार आहे. महत्त्वाची सूचना आहे जी म्हणजे की घरातील कोणाच्याही शब्दांकडे दुर्लक्ष करू नका, कारण की कदाचित एखादं साधं वाक्य देखील तुमच्यासाठी आयुष्यभर ते लक्षात राहील अशी बातमी तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आणि ही शुभ बातमी तुमच्या आयुष्यात नवा उत्साह, नवी ऊर्जा, नवीन आशा तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आणि त्यामुळे तुम्ही अधिक मजबूत होणार आहात. तुम्हाला सांगते, करिअर किंवा व्यवसायाच्या बाबतीत देखील मोठी संधी तुम्हाला तुमच्यासाठी तुम्हाला मिळू शकते. आणि ती तुमच्या ओळखीला आणि आत्मविश्वासाला नवीन नक्कीच वळण देणार आहे. कारण जिथे तुम्हाला सांगते, जिथे तुम्हाला दुर्लक्षित केले गेलेलं होतं,
जिथे तुमचं काम असूनही तुमचं नाव पुढे येत नव्हतं, आज तुमची खरी किंमत लोकांना समजणार आहे. तुमची खरी किंमत ओळखली जाणार. खूप दिवसांपासून तुम्ही मेहनत करत होता, परंतु फळ पाहिजे तितकं तसं मिळत नव्हतं. कधी तुमच्यापेक्षा कमी कष्ट करणाऱ्यांना मात्र संधी मिळाली, परंतु तुमचं नाव मात्र घेतलं गेलेलं नाही. पण तुमचा नावाचा विचार पुढे ढकलला जात होता. यावेळी तुम्हाला मनात प्रश्न आला की आपण खरंच योग्य मार्गावर आहोत का? आपली वेळ कधी येणार? परंतु मंडळींनो, आता तो क्षण जवळ आलेला आहे. आज किंवा लवकरच तुम्हाला सांगते, अचानक एखादा इंटरव्ह्यू कॉल तुम्हाला येऊ शकतो. वरिष्ठांकडून कौतुक, एखाद्या नवीन प्रोजेक्टबद्दल तुमच्या नावावरचा विचार केला जाऊ शकतो. एखादी जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते किंवा एखादा व्यवसाय असेल त्याच्यामध्ये एखादा साईड बिझनेस इन्कम किंवा मोठी डील किंवा ऑफर तुमच्याकडे नक्कीच येणार. ही संधी तुम्हाला सांगते फक्त तुमचं पद वाढवणारी नाही, तर तुमचं महत्त्व वाढवणारी असणार आहे. जे लोक आज तुम्हाला ऐकायला तयार असतील, तुमच्या मताला महत्त्व दिलं जाईल. तुम्हाला सांगते, ज्यांनी आधी याच्याकडनं काय होणार तुमच्याबद्दल मनात प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे, तेच आज तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी तुमच्याकडे येणार. आणि तुम्हाला सांगते, या संधीमुळे तुमचं आर्थिक स्थैर्य येईल, तुम्हाला आत्मविश्वास वाढेल, तुमचं नाव कामाच्या ठिकाणी ठळकपणे विशिष्टपणे सर्वांच्या समोर येणार, तुमच्या मान सन्मानात वाढवणार. आणि तुम्हाला सांगते मंडळीनो, ही संधी अचानक मिळालेली असली तरी तिच्या मागे तुमचे एवढे महिने केलेले मेहनतीचं हे नक्कीच फळ आहे. आणि आज तुम्हाला जाणवेल की देव उशीर करतो, परंतु योग्य वेळी दरवाजा नक्कीच उघडतो. आणि महत्त्वाची सूचना म्हणजे कोणतीही ऑफर काही असेल तर ती भीतीमुळे नाकारू नका किंवा अहंकारामुळे ती स्वीकारू नका. शांत डोक्याने वडीलधाऱ्यांचा निर्णय घ्या. जे पण काही सिनियर्स पर्सन असेल त्यांच्याशी चर्चा करा आणि योग्य निर्णय नक्कीच घ्या. कारण की ही संधी, करिअरची ही संधी मिळेल ना, ही तुमचं टर्निंग पॉईंट नक्कीच ठरू शकते. त्यामुळे ह्या संधीचा नक्कीच फायदा उचला. आणि तुम्हाला सांगते, आजचा दिवस तुम्हाला हे शिकवून जाईल की नशीब तुमच्या कष्टांपेक्षा कधीच लहान नसतं. पुढचं सत्य म्हणजे की नात्यांमधला गैरसमज दूर होणार. तर ही भविष्यवाणी तुमच्या मनावर साचलेली जखम भरून काढणारी आहे. कारण काही नाती दुरावली होती, भांडणांमुळे नाही तर न बोललेल्या भावना, चुकीच्या समजुती, गैरसमज. तुम्हाला वाटलं असेल की आपण चूक केली नसतानाही आपल्यालाच का दुर्लक्ष केलं जात आहे, समोरचा आपल्याला समजून का घेत नाही. तुम्ही शांत राहिलात कारण वाद नको होते. शांततेमुळे काय झालं की अंतर वाढत गेलं आणि मनात साठलेली वेदना हळूहळू जड होत गेली. आणि आता तुम्हाला सांगते, त्या मौनाचा शेवट होणार आहे. कारण आज आणि लवकरच एक संवाद असा घडेल, तो संवाद कदाचित फोन कॉलद्वारे होऊ शकतो, एखादा मेसेज येईल किंवा अचानक तुमची भेट होऊ शकते. पण तो तुमच्या नात्याचं चित्र बदलवून टाकणार. ज्या व्यक्तीशी तुमचं मन दुखावलेलं होतं, ज्याच्याशीच तुम्हाला बोलावंसं वाटत होतं, परंतु अहंकार, भीती किंवा परिस्थितीमुळे हे बोलणं काही तुमचं होत नव्हतं, ते बोलणं टाळलं जात होतं, आता तीच व्यक्ती आज तुमच्या आयुष्यात पुन्हा जवळ येऊ शकते. आणि या संवादात सगळं एकदम, काही तुम्हाला सांगते, सगळंच एकदम नीट होणार नाही, परंतु गैरसमज मात्र नक्कीच दूर होतील आणि एकमेकांना तुम्ही समजून नक्कीच घेणार. हळूहळू असे ना, पण या नात्याला नक्कीच चांगली सुरुवात होणार. आणि या बदलामुळे काय होणार की तुमच्या मनावरचा भार कमी होईल. आतून एक तुम्हाला समाधान नक्कीच मिळेल. तर मंडळीनो, हा बदल तुम्हाला प्रेम संबंधांमध्ये नवीन सुरुवात घेऊन येईल आणि तुमच्यातला दुरावा संपवेल. परंतु तुम्हाला फक्त एकच सांगेल की मनात येणारा अहंकार थोडा बाजूला ठेवा, पहिले पाऊल उचला आणि नातं वाचवण्यासाठी प्रयत्न करा. कारण की तुम्हाला हे शिकवून जाईल की जिंकणं महत्त्वाचं नसतं, तर नातं टिकवणं हे फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे त्यासाठी तुम्ही नक्कीच आता प्रयत्न कराल आणि यामुळे तुम्हाला खूपच मनामध्ये समाधान मिळेल आणि एक आनंद मिळेल. तर पुढचा 6 नंबरच्या सत्याचा उलगडा तो होणार, तो म्हणजे की आरोग्यात सुधारणा होणार आणि त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता लागणार. कारण तुम्हाला सांगते, आज मी जे सांगते ते तुमच्या शरीरापेक्षा आधी तुमच्या मनाला आता बळ देणार आहे. अलीकडे तुम्ही जास्त आजारी नव्हता, परंतु तुम्हाला काय सांगते की तुमचं मन थकलेलं होतं, शरीर चालत होतं, परंतु एक कोणतं तरी ओझं तुम्हाला आतून खाऊन टाकत होतं. ज्या जबाबदार होते यामुळे तुम्ही स्वतःकडे काय केलं, दुर्लक्ष केलं. तुम्हाला वेळ नाही असं म्हणून तुम्ही आरोग्याकडे लक्ष दिलं गेलं नाही आणि त्यामुळे काय झालं की तुम्हाला झोप न लागणे, तुमची चिडचिड वाढणे, कारण नसताना उदासपणा वाटणे, हे सगळं तुम्हाला सतत या बऱ्याच दिवसांपासून तुमच्या चालू होतं. परंतु तुम्हाला सांगते, आता तो काळ बदलत आहे. आज आणि लवकरच तुम्हाला शरीरात हलकीपणा जाणवेल, तुमची झोप सुधारेल, मन शांत होईल, नकारात्मक विचारांची पकड सैल होईल. ज्या गोष्टीने तुम्ही सतत घाबरत होतात
आपण बरे होऊ का, हे कायम असंच राहील का, ही भीती तुम्हाला सतावत होती. त्यातून मात्र आता तुम्हाला सुटका मिळणार आहे. तर मंडळींनो, तुम्हाला काय सांगते की तुम्हाला या सगळ्या गोष्टींवरती आता तुम्हाला एक औषध सापडेल, योग्य तुम्हाला मार्गदर्शन, डॉक्टरांकडून योग्य मार्गदर्शन मिळेल आणि हे जे पण काही बदल घडतील ना, त्यामुळे तुमची झोप सुधारेल, तुमचं मन शांत होईल आणि नकारात्मक विचार तुमच्यापासून नक्कीच दूर होतील, तुम्हाला सांगते. तर त्यामुळे तुम्ही स्वतःला जाणवाल की मी कमकुवत नाही, फक्त तो काळ होता की जो तुम्हाला मजबूत बनवत नव्हता, परंतु आता येणारा काळ तुम्हाला मजबूत बनवणार आहे. येणाऱ्या या बदलांमुळे काय होतं की साहजिकच तुमच्यामध्ये बराच तुम्हाला स्वतःमध्ये तुम्ही स्वतःला बदल घडवून आणणार आहे. कारण की तुम्हाला जी मनःशांती मिळणार आहे, डोक्यामधले जे विचार थांबणार आहे, त्यामुळे तुम्ही स्वतःच्या शरीराकडे आता लक्ष द्याल, स्वतःवरती जे काय उपचार करायचे ते उपचार कराल आणि यामुळे काय होणार आहे, तुमच्या शरीरामध्ये शारीरिक जे पण काही आजार होते, जे पण काही तुम्हाला त्रास होतो, तो आता हळूहळू नक्कीच कमी होणार आहे. कारण तुम्ही एक हळूवारपणे स्थिर उपचार नक्कीच आता तुम्ही घेणार आहात आणि स्वतःच्या शारीरिक तक्रारींकडे तुम्ही आता मात्र लक्ष देणार आहात आणि तुमची मनःशांती लाभल्यामुळे आणि तुमच्या डोक्यातले विचार थांबल्यामुळे नक्कीच तुम्हाला आता मनामध्ये प्रसन्न भावना निर्माण होणार आहे आणि त्यामुळे नक्कीच तुमचं आरोग्य देखील मजबूत राहणार आहे, आरोग्य देखील चांगले राहणार आहे. पुढचं जे आहे ते भाकीत म्हणजे की तुम्हाला सांगते, नशिबाची साथ तुम्हाला मिळणार आहे, देवाची साथ तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला सांगते मंडळींनो, जी गोष्ट आता मी सांगणार आहे ना, ती फक्त भविष्यवाणी नाही, ती तुमच्या आयुष्यात देवानी थेट नियतीची थेट हाक आहे. तुम्हाला मी हे सांगते, खूप दिवसापासून तुम्ही एकच प्रश्न मनामध्ये ठेवला होता की मी सगळं योग्य करत असूनही माझ्या बाबतीत असं का घडते. हा प्रश्न तुम्ही कोणाला विचारला नाही, पण दररोज तुम्ही देवाकडे मात्र मनामधून तुम्ही देवाकडे हे प्रश्न नक्कीच मांडत होता. परंतु तुम्ही मात्र हार मानले नाही, तुम्ही कधी तक्रार कोणाकडे केली नाही, तुम्ही शांतपणे तुमच्या ज्या जबाबदाऱ्या होत्या त्या जबाबदाऱ्या पार पाडत राहिला आणि हाच तुमचा सर्वात मोठा गुण तुमचा ठरला. आणि देव आता तुमच्या संयमाचं, जो तुम्ही संयम ठेवला त्याचा आता चेज करणार, त्याचं फळ तुम्हाला आता चांगला मिळणार आहे आणि या येणाऱ्या दिवसांमध्ये तुमचं नशीब तुम्हाला सांगते हळूहळू तुमच्या बाजूने तुम्हाला वळताना दिसेल. ज्या ठिकाणी सतत अडथळे येत होते तिथे आता आपोआप मार्ग तयार होईल. ज्या गोष्टी तुमच्या हाताबाहेर होत्या त्या अचानक तुमच्या बाजूने घडू लागतील. तुम्ही प्रयत्न कमी करणार नाही, परंतु परिणाम मात्र तुम्हाला सांगते, थोडे जरी प्रयत्न केले तरी परिणाम मात्र मोठे तुम्हाला आता दिसतील आणि जलद दिसतील आणि लवकरच तुम्हाला जाणवेल कोणती तरी अदृश्य शक्ती तुमचं संरक्षण मात्र नक्कीच करते. चुकीच्या निर्णयापासून तुम्ही स्वतःला वाचवाल. देवकृपा ही फक्त एक दिवसाची नाही, एक नवीन सुरुवात तुम्हाला सांगते आता तुमच्यासाठी देव करणार आहे. तुमचं नशीब, तुमची मेहनत, त्याला आता तुमचे परमेश्वर आता त्याची साथ तुम्हाला देणार आहे, त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्हाला समजेल की देव उशीर करतो परंतु त्याचं फळ मात्र नक्कीच मोठं देतो. आणि तुम्हाला सांगते मंडळींनो, आता जो काही बदल घडणार आहे त्यासाठी तयार राहा आणि तुम्हाला एकच सांगेल की अहंकार बाळगू नका, सर्वांना सगळं सांगत बसू नका आणि कोणाला देखावा करू नका. फक्त देवावर विश्वास ठेवा आणि आपलं मात्र मेहनत करत राहा. तुम्हाला यश, तुम्हाला सांगते या येणाऱ्या दिवसांमध्ये हे यश तुमचंच आहे आणि तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आणि आजचे सांगितलेले शब्द फक्त भविष्यवाणी नाही, तर तो तुमच्या आयुष्यामध्ये येणारा नवा आशेचा किरण आहे, नवीन प्रकाश तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे. तर त्यामुळे नक्कीच छोटे छोटे संकेत, छोटे छोटे संदेश यांना दुर्लक्षित करू नका. मेहनत करा आणि योग्य निर्णय घ्या आणि या संधीचा नक्कीच फायदा उचला. तर मंडळींनो, तुम्हाला एकच सांगेन, सकारात्मक राहा, योग्य निर्णय घ्या, स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेवा. येणाऱ्या संधीचा नक्कीच सोनं करा. आजचे जे पण मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे, जे पण भविष्यवाणी केलेली आहे, जी तुमच्या मनाला आवडली असेल तर लाईक नक्कीच करा आणि हो, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा. कारण आपला सकारात्मक प्रतिसाद मला अशीच नवनवीन ऊर्जा निर्माण करतो, ही सत्य भविष्यवाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया अशाच नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.